आता राहिला गोखलेंचा माझा विषय। गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या 2 LLP होत्या, भागीदारीच्या फर्म होत्या, ती एक होती गोखले इस्टेट LLP, दुसरी होती गोखले फ्युचर LLP। या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली 3/8/2022 ला, दुसरी झाली 3/2/23 ला। म्हणजे 23 साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक LLP केल्या 2। आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे, तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता। मी या LLP मधनं बाहेर पडायच्या अगोदर सुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही LLP मधून झालेला नाही। हे आपण तपासू शकता। कुठलेही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, कुठला व्यवहार झालेला नाही, कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही। एक दुसरं, आता जैन बोर्डिंगचा विषय आला, मी पार्टनरशिप मध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही, हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉक्युमेंट आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही याचं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या साईटवर जा, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल। दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मोहोळांची पार्टनरशिप आहे। मी आपल्याला सांगतो या दोन्ही LLPच्या राजीनामा देऊन मी 25 नोव्हेंबर 2024 ला, मी कागदही दाखवतो आपल्याला, 25 नोव्हेंबर 2024 ला, आणि दुसरं जे आहे दोन्ही 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो। त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो, आपण सगळे तारीख पाहू शकता, इथे तारीख दिलेली आहे। या दोन्ही LLP मधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर 2024। त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं, केविलवाणी प्रेस होती त्यांची। हॉस्टेलला गेले, तिथल्या महावीरांच्या दर्शनाला गेले, आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल, म्हणजे यांना एखाद्या घरी नेणं बी आता चुकीचं झालंय, कशी चोरी करायची ही त्यांना चांगली माहिती। आणि टेंडर प्रक्रिया मुरलीधर मोहोळला नवीन नाही, अख्खी महानगरपालिका त्यांनी टेंडर प्रक्रियेमध्येच घालवली।